ते शिवसेना हे आता तुम्ही ठरवा। मी माझं बोलणं पूर्ण होऊ द्या। इलेक्शन कमिशन हे चोरांचे सरदार आहेत। सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय काय आहे? भरत गोगावले बेकायदेशीर व्हीप आहे, सुनील प्रभू हे खरे व्हीप आहेत, गव्हर्नरची केलेली संपूर्ण कृती बेकायदेशीर आहे, गव्हर्नरला बहुमत ठरवण्याचा अधिकार नाही हे सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे। या देशाचं सर्वोच्च न्यायालय शहाणं की हे आता बसलेले 150 शाणे भारतीय जनता पक्षाचे एक स्वप्न होतं गेल्या काही वर्षापासून की बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची शिवसेना या महाराष्ट्राच्या मातीतून उखडून फेकू हे गुजरात लॉबीचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम घटनात्मक पदावर बसलेल्या एका मराठी व्यक्तीने केलं आहे। आणि मराठी माणूस या महाराष्ट्राचा त्याला क्षमा करणार नाही। त्यांची अवस्था ही इटलीतल्या मुसोलिनी सारखी झाल्याशिवाय राहणार नाही। मार्क माय वर्ड्स। की हा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय आहे, प्रभू श्रीरामाचा विजय आहे। ज्याने गद्दारी केली, बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला आणि ज्याने महाराष्ट्र द्रोह्यांशी हात मिळवणी करून या राज्यात सरकार स्थापन केलं, बरं का, त्यांना अपात्र ठरवणं हाच कायदेशीर मार्ग होता। आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही लढाई करू आणि विधानसभा अध्यक्ष किती खोटारडेपणाने वागलेले आहेत हे सिद्ध करू। प्रभू श्रीरामाचं नाव त्यांना घ्यायचा अधिकार नाही। राम सत्यवचनी होते। रामाने सत्यासाठी, आपल्या वडिलांसाठी, आपल्या पित्याच्या शब्दाखातर प्रभू श्रीराम वनवासात गेले। आणि इथे ज्या मायबाप शिवसेनेनं तुम्हाला सर्व काही दिलं त्या शिवसेनेला तुम्ही गुलाम करून वनवासात पाठवण्याचं तुम्ही एक काम केलेलं आहे। तुम्हाला इतिहास क्षमा करणार नाही, या महाराष्ट्राची पुढली पिढी तुम्हाला क्षमा करणार नाही। आणि मी परत सांगतो, यांची अवस्था मुसोलिनीसारखी होईल शेवटी। डेफिनेटली ये गुजरात लॉबी ने बालासाहेब ठाकरे की शिवसेना खत्म करने का ये बहुत बड़ा षड्यंत्र है। ये गुजरात लॉबी का पाप है और हम लड़ते रहेंगे। शिवसेना ऐसी खत्म नहीं होगी। 2-4 लोग दिल्ली में बैठे हैं और वो तय करेंगे। ये मराठी आदमी की, मराठी मानुष की शिवसेना, महाराष्ट्र अस्मिता, महाराष्ट्र की शिवसेना इस प्रकार से आप खत्म करके मुंबई को अपने कब्जे में नहीं ले सकते। हम लड़ेंगे चाहे हमारी जान चली जाए। 106 लोगों ने जान दिया है महाराष्ट्र के लिए, हम और भी जान देने को तैयार है शिवसेना के लिए। चाहे तो अभी आपकी फौज यहाँ लेकर आइए, बंदूकें लेकर हम मरने को तैयार है, हम लड़ेंगे। कुछ टेक्निकल मुद्दों पर बात होनी चाहिए। उन्होंने कहा कोई टेक्निकल मुद्दा नहीं है। टेक्निकल मुद्दे पर शिवसेना नहीं बनी है। कौन एकनाथ शिंदे, कोई एकनाथ शिंदे, कौन भरत गोगावले, उनके औकात क्या है? कौन विधानसभा स्पीकर, वो तय करेगा। 40 एमएलए निकल गए तो पार्टी उनकी हो गई। विधानसभा का स्पीकर सिर्फ ये तय कर सकता है कि पार्लियामेंट्री पार्टी किसकी है, वहां क्या बहुमत है, ये तय करने का शायद उनको अधिकार है। कि विधानसभा में 40 लोग, 30 लोग शिवसेना छोड़कर चले गए, उनके पास बहुमत नहीं, यहाँ की पार्टी उनकी हो सकती है। लेकिन पूरी पार्टी शिवसेना, उनका चिन्ह वो किसी और को देने का उनको अधिकार नहीं है। बेकायदेशीर विधानसभा अध्यक्षांनी हा बेकायदेशीर दिलेला निर्णय आहे। हे अध्यक्षच बेकायदेशीर आहेत आमचं असं म्हणणं आहे। जो आपने चेंजेस किए थे वो आम्हाला घटना सांगू नका। अहो सोडाव मग या, अहो ऐका ना, या एकनाथ शिंदेने कुठली घटना आणली आहे? मग घटना एकनाथ शिंदेने लिहिली का भरत गोगावलेने लिहिली आहे? कोणाची घटना कोण सांगतायत? विधानसभा अध्यक्ष कोण ठरवणार? तुम्ही काय सांगताय मला? 2018ला आज विधानसभा इलेक्शन जे बनालेले आहे त्याच्यावर तारीख नाहीये, नियमानुसार निवड नाहीये आणि पक्षप्रमुखांना अंतिम अधिकार नाही, राष्ट्रीय कार्यकारिणीला अंतिम अधिकार आहे एखाद्या नेत्याला त्याच्या पदावरून काढण्याचे। असं या सगळ्या राष्ट्रीय कार्यकारिणीनेच घेतलेले निर्णय आहेत। राष्ट्रीय कार्यकारिणीनेच पक्षप्रमुखांना दिलेले अधिकार असतात। हे जर विधानसभा अध्यक्षांना माहीत नसेल, मुळात त्यांचं निकालपत्र दिल्लीहून टाईप करून आलं, हे त्यांनी दिलेलं नाहीये, बरं का। हे जे मी सांगू शकतो हे कोणी ड्राफ्टिंग केलेलं आहे। हां,
महाराष्ट्राच्या पाठीचा खंजीर खुपसलेला आहे. शिवसेनेला खतम करणं म्हणजे महाराष्ट्राला खतम करणं आहे. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अशा प्रकारे खतम करणं म्हणजे संपूर्ण या 11 कोटी मराठी माणसाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्यासारखं आहे. आणि ते काम आज एक मराठी माणूस राहुल नार्वेकर याने केलेलं आहे. इस स्पर्धे के बाद आपकी कुछ बात हुई उद्धव जी से बात हुई, उन्होंने क्या कहा, क्या नेक्स्ट कोर्स ऑफ एक्शन क्या होने वाला है शिवसेना का? उद्धव ठाकरे से आपकी बात हुई, क्या उन्होंने कहा? मैं इतना ही कहूंगा, शिवसेना खत्म नहीं होगी. आप चाहे कितनी कोशिश करो, ये गुजरात की लॉबी कितनी भी कोशिश करो, आप कितना भी खोके लेके आओ, शिवसेना खत्म नहीं होगी. आमच्या रक्तामध्ये शिवसेना आहे. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अशी खतम होणार नाही. ते म्हणतात की हा बाळासाहेब ठाकरेंच्याच विचारांचा विजय असं म्हणतात. युपीटीला एक दिलासा आहे का की त्यांच्या आमदारांना आम्ही त्यांच्या मेहरबानीवर जगत नाही. आम्ही हौतात्म्य पत्करायला तयार आहोत. या आमदारक्या आणि खासदारक्या म्हणजे शिवसेना नाही, हे लक्षात घ्या. एकनाथ शिंदेना जाऊन सांगा तुमचं मुख्यमंत्रीपद तुम्हाला लखला. तुम्ही जे पाप केलेलं आहे शिवसेना खतम करण्याचं, इतिहास तुम्हाला क्षमा करणार नाही. एकनाथ शिंदे दीक्षा म्हणून तुमची कारवाई कशी असणार आहे? लोकांमध्ये आपण काय घेऊन जाणार आहे? दिया गया है. ये काला दिन है हिंदुस्तान के इतिहास का, लोकतंत्र का इतिहास का. हा काळा दिवस आहे आणि मराठी माणसासाठी हा अत्यंत काळा दिवस आहे. विधानसभा एक प्रश्न राहतो की स्टेट पार्टी ज्या आहेत, प्रादेशिक पक्ष जर अशा पद्धतीने 10 शेड्यूल अंतर्गत कारवाई व्हायला लागली आणि पार्लमेंटरी लेजिस्लेटिव्ह पार्टीला जर ते मुख्य पक्ष मानून कारवाई करायला लागली तर प्रादेशिक पक्षांचं भविष्य या देशातल्या प्रादेशिक अस्मिता खतम करून आपणच एकमेव पक्ष भारतीय जनता पक्ष राहावा, यासाठी ही सुरुवात त्यांनी महाराष्ट्रातून केलेली आहे. नाही, पण जरा अध्यक्षांचं